श्री स्वामी समर्थ. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. तर बघा, आजचा विषय आपला होणार आहे दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे आपण 14 पाठ कसे करावे. आपल्या घरामध्ये आपण चंडी याग जो असतो तो आपण करू शकत नाही, पण बघा 14 दुर्गा सप्तशती पाठ केल्याने आपल्या घरामध्ये नवचंडी केल्याची पुण्यप्राप्तीही मिळत असते. आणि आपल्या घरामध्ये बघा संकल्पयुक्त पाठ कसे करावे, 14 पाठ करत असताना कोणते नियम पाळावे, संकल्पयुक्त पाठ करत असताना एका व्यक्तीने करावे किंवा आपल्या घरातील सगळ्या व्यक्तींनी मिळून जर आपण 14 पाठ केले तर चालतात का, किती दिवसांमध्ये हे पाठ पूर्ण करावे, जर सुतक आलं तर आपण काय करावं, नव्याने सुरुवात करावी का, तसेच याचं उद्यापन कशा पद्धतीने करावं, वर्षामध्ये किती वेळा आपण म्हणजे हे पाठ करू शकतो किंवा काही कामासाठी आपण करू शकतो का, या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं जे आहेत ते आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये मिळून जातील. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल बघा, दुर्गा सप्तशती ग्रंथ जो असतो हा आपल्या आई भगवतीचा ग्रंथ आहे. त्यांची स्तुती या ग्रंथामध्ये केली गेलेली असते. कुलदेवी जी असते, तुमची कुलदेवी कुठलीही असू द्या, 3.5 शक्तिपीठ आहेत आपले, 3.5 शक्तिपीठांपैकी तुमची कुलदेवी कुठलीही असली तरी सुद्धा दुर्गा सप्तशती हा जो ग्रंथ असतो याच्या पठणाने आपल्या कुलदेवी आपल्या कुलस्वामिनीपर्यंत सेवा पोहोचत असते. उच्च कोटीची सेवा जी असते आपल्या कुलदेवीची जर म्हटलं तर दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे पारायण करणे. बरेच महिला काही कारणांसाठी किंवा काही कामासाठी करत असतात. त्याच पद्धतीने तुम्हाला सांगेल 14 पाठ जे असतात, पारायण आणि पाठ हे एकच असतं शब्द, तर आपण कशा पद्धतीने करावे. 14 पाठ केल्याने नवचंडी केल्याची पुण्यप्राप्ती आपल्याला मिळत असते. नवचंडी तुम्ही करायला गेले तर ब्राह्मण बाबांकडून करायला गेलं तर खूप मोठा खर्च होत असतो. आपल्याला सर्वसामान्य माणसं जे आहेत आपल्याला एवढं शक्य नाही, तर याला जे 14 पाठ करतो याला पाठात्मक नवचंडी असं म्हटलं जातं. म्हणजेच काय, आपण 14 पाठ करून त्याची नवचंडी स्वरूपात आपण देवी भगवतीच्या चरणी अर्पण करू शकतो. ही अतिउच्च कोटीची अशी साधना आहे. आपल्या देवीचं साधना करणं खूप महत्त्वाचं असं. ज्या घरामध्ये दुर्गा सप्तशती म्हणजेच आपल्या कुलदेवीची साधना केली जाते, उपासना केली जाते, त्यांच्यावरती त्यांची कृपादृष्टी सदैव राहत असते, हे लक्षात घ्या. ज्या घरामध्ये कुलदेवीची सेवा घडत नाही त्या घरात कधीच यशस्वी होत नाही. तिथले मुलं बघा तुम्ही, मुलं म्हणजे चांगले नसतात किंवा घडत नाही चांगले, किंवा त्यांच्यावर कृपादृष्टी नसते, किंवा जन्माला येत नाही मुलबाळ, संततीला प्रॉब्लेम येतो, लग्नांना अडथळे येत असतात, किंवा मुलं होत असताना त्यांना प्रॉब्लेम येत असतो, किंवा दिव्यांग होत असतात, बरेचसे प्रॉब्लेम येत असतात. या बऱ्याचशा गोष्टींना सामोरे जाणे म्हणजेच काय, आपली कुलदेवी आपल्याला माहिती नसणं, माहिती असून देखील त्यांची उपासना आपल्या घरात होत नसणं, या गोष्टी असतात. आणि जर आपल्या घरात सातत्याने आपल्या घरामध्ये आपल्या कुलस्वामिनीची सेवा घडत राहिली तर त्या घरामध्ये त्यांचा कृपा आशीर्वाद आपल्यावर राहत असतो. सांसारिक जीवन आहे आपलं, आणि आपल्या संसारामध्ये ज्या गोष्टी जे अडथळे येत असतात त्यांना पाठलाग जो असतो तो आपल्या कुलस्वामिनीचा असतो. म्हणून या संसारासाठी आपल्याला कुलदेवी, आपल्या कुलाची आई जी असते भगवती, तिची सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत की दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ कसे करावे. आता सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, तुमच्याजवळ जो ग्रंथ असेल दुर्गा सप्तशतीचा, आपला हा केंद्रातून मिळत असतो बघा, या ग्रंथाचे 14 पारायण आपण अवश्य आपल्या घरामध्ये करू शकतो. तुमच्याकडे हा असेल याचं करा, किंवा दुसऱ्या कोणत्या प्रकाशांचं असेल दुर्गा सप्तशती त्या ग्रंथाचं अगदी केलं तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. हा पाहिजे तो पाहिजे असं काही एक नाही, तुमच्याकडे जो असेल तो चालेल. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, या ग्रंथाचं पारायण करण्यासाठी आता आपण जेव्हा पारायण सुरुवात करणार आहोत तर आपल्या घराजवळ महाराजांचं मठ किंवा केंद्र असेल, तिथे महाराजांना आराधना करा. आपल्या घराजवळ जर तुमच्या कुलस्वामिनीचं मंदिर असेल तर निश्चितच तिथे तुम्ही जा. कुलस्वामिनीला तिथे आपण हात जोडून नमस्कार करावा, त्यांना सांगावं की माझ्याकडून ही सेवा करून घ्या. आपल्या महाराजांना आपले गुरु आहेत तर गुरूंना सुद्धा आपण सांगायचं आहे की माझ्याकडनं ही सेवा, माझ्या कुलस्वामिनीची सेवा करून घ्या. आणि म्हणजेच आपण निवेदन ठेवायचं आहे त्यांच्या पुढे. साकडं त्यांना, निवेदन म्हणजे साकडं त्यांना घालायचं आहे, नारळ खडीसाखर आपण वाहू शकतो महाराजांना, आणि आपण तिथे सांगावं. आणि बघा, आपण केव्हाही सुरुवात करू शकतो. ज्या दिवशी तुम्हाला प्रसन्न वाटतं, मनाला वाटतं की मी आज सुरुवात करावी, त्या दिवशी बिनधास्त तुम्ही सुरुवात करा. फक्त तुम्हाला सांगेल, तुमचा मासिक धर्म जो असेल त्याची तारीख आपण बघून घ्या.
मासिक धर्माची तारीख आपली गेली त्यानंतर सुरुवात करा, या पद्धतीने करा. म्हणजेच आपले जे पारायण चालणार आहे त्या 14 दिवसांचा कालावधी असेल किंवा 7 दिवस, जेवढ्या दिवसांमध्ये तुम्ही करणार आहे त्या पारायणांमध्ये खंड यायला नको, म्हणून आपण मासिक धर्म जाऊ द्या आणि नंतर सुरुवात करा. मंगळवारी करा, शुक्रवारी करा, प्रत्येक दिवस हा शुभ असतो, देवी भगवतीचा असतो, त्यामुळे कुठल्याही दिवशी तुम्ही सुरुवात करू शकतात. आता सुरुवात करत असताना सर्वप्रथम पहिल्या दिवशी आपल्याला आपल्या देवघरासमोर बसून संकल्प करावा. तुमचं संपूर्ण नाव घ्यायचं आहे, गोत्राचं नाव घ्यायचं आहे, मी एक स्वामी सेवेकरी आहे हे सुद्धा तुम्हाला सांगायचं आहे. त्यानंतर तुम्हाला आई भगवतीची जी सेवा करणार आहे ते तुमची आई भगवतीला सांगायचं आहे की हे भगवती, हे कुलस्वामिनी, मी तुमचे 14 पाठ, दुर्गा सप्तशती या ग्रंथाचे 14 पाठ करून ही उपासना करत आहे, तुमच्या चरणी मी अर्पण करत आहे. आणि आपल्याला तो तिथे संकल्प सोडवायचा आहे आपल्या देवघराच्या समोर बसून. त्यानंतर तुम्हाला सांगेल, आपण ही सेवा करत असताना बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो की ताई मी देवघरासमोर बसून केले तर चालेल का, किंवा मग बघा पाठ वेगळा मांडू का. आता तुमची जर इच्छा असेल की मला वेगळा पाठ मांडून करायची आहे सेवा तर करू शकतात, काही हरकत नाही. तुमच्या घरात जागा असेल मंदिरात तर तुम्ही पाठ मांडावा तरी करू शकतात. पण बघा ज्यांच्या घरात जागा नाही किंवा मला पाठ मांडणी करायची नाही, फक्त मला दुर्गा सप्तशती हे 14 पाठ किंवा पारायण हे संकल्पयुक्त पारायण करायचे आहेत, एवढंच करायचं, बाकी पाठ मांडायचं नाही करायचं. देवघरासमोर बसून अगदी तुम्ही सेवा केली तरी सुद्धा चालेल. फक्त ग्रंथ जो असतो तो आपण एका कापडामध्ये ठेवून द्यावा, जोपर्यंत आपले 14 पाठ होतात तोपर्यंत या पद्धतीने करा. आता बघा जेव्हा आपण पारायण करायला बसत असतो तर सर्वप्रथम आपल्याला देवघरासमोर बसत असताना तुमचा टायमिंग असा ठेवा की त्या टायमिंगमध्ये तुम्ही कोणाला म्हणजे उठावं लागणार नाही, हा टायमिंग ठेवा. सकाळचा ठेवा, संध्याकाळचा ठेवा, तुम्हाला जो पटेल तो ठेवा, त्याबद्दल इश्यू नाही. पण यामध्ये पण एक आहे बघा, तुमचा टायमिंग ठेवत असताना तिथून तुम्ही उठणार नाहीत, त्या जागेवरून कुणासोबत बोलणार नाही, तुम्ही फोन कॉल घेणार नाहीत, याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. आणि मग आपण तो वेळ साध्य करून तिथे बसायचं आहे. पारायण करत असताना मॅट जी चटई असते ती एकच आपल्याला वापरायची आहे, जेवढे आपले 14 पारायण होतात तोपर्यंत. त्यानंतर तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण पारायण करत असतो तेलाचा दिवा तर प्रज्वलित राहतो आपला, पण अवश्य असं मी तुम्हाला सांगेल, देवी भगवतीचा जो टाक असेल बघा, टाक असेल, टाक किंवा फोटो असेल, फोटोच्या समोर तुम्हाला तुपाचं निरांजन हे प्रज्वलित करायचं आहे. असा फोटो असेल आपला तर फोटोच्या समोरच बिलकुल आपल्याला तुपाचं निरांजन अवश्य असं प्रज्वलित करा, किंवा देवघरासमोर तुम्ही तुपाचं निरांजन अवश्य लावायचं आहे. जेव्हा देवीची सेवा करत असतात तेव्हा अगरबत्त्या दाखवायच्या आहेत देवी भगवतीला. शक्य झालं एक फूल नाही तर फुलाची पाकळी व्हायचा प्रयत्न करा, जेवढी आपल्याकडनं सेवा होत असते तेवढी करायचा प्रयत्न करा. हळदी कुंकू आपल्याला फोटोला व्हायचं आहे, टाक असेल टाकाचा अभिषेक आपल्याला करायचा आहे पहिल्या दिवशी. आणि ग्रंथ असतो, ग्रंथाची सुद्धा आपण दररोज पूजा करायची आहे. जेव्हा पण आपण बसत असतो हळदी कुंकू व्हायचं आहे आणि नंतर वाचनाला सुरुवात करायची आहे. तसेच तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण सुरुवात करतो पहिल्या दिवशी आई भगवतीला प्रार्थना करायची. तुम्हाला मंदिर जवळ नसेल बघा तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जो फोटो आहे किंवा टाक आहे तिथे सुद्धा तुम्ही साकडं घातलं आईला तरी सुद्धा चालेल, काही हरकत नाही. फक्त जी काही सेवा तुम्ही करणार आहे ती मनापासून, हृदयापासून अगदी बोलायचं आहे तुम्हाला तिथे. बस तुम्ही मनापासून बोला, आई भगवती करून घेईल तुमच्याकडून, या पद्धतीने करा. आता सेवा करत असताना सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, संकल्पयुक्त जे पाठ आपण आपल्या घरामध्ये आपल्याला करायचे असतात, 14 पाठ करायचे असतात, म्हणजे पाठात्मक नवचंडी करत असतो आपण, बरोबर. तर ही पाठात्मक नवचंडी करत असताना आपल्या घरातील प्रत्येक सदस्याने वाचलं तर चालेल का, किंवा मुलींनी वाचलं तर चालेल का, आजी आजोबा आहेत त्यांनी वाचलं तर चालेल का, नवरा बायको आहेत त्यांनी वाचलं तर चालेल का, विधवा आहे त्यांनी चालेल का, सगळे कुणीही या जगाच्या पाठीवर सगळ्यांची कुलस्वामिनी ही आई असते, म्हणून कुणीही वाचलं तरीही चालेल. सगळ्यांना पाठ वाचायला, पारायण करायला चालतं, त्याबद्दल इश्यू नाही. फक्त तुम्हाला सांगेल, जर तुमच्या घरातील सगळे व्यक्ती जर पारायण सगळे मिळून तुम्ही 14 पाठ करत असणार तर संकल्प करत असताना वेगळा शब्द तुम्हाला वापरायचा आहे. जसं तुम्ही बोलणार आहे संकल्प करत असताना की माझ्या हातून ही सेवा करून घ्या, मी हे तुमचे 14 पाठ पाठात्मक नवचंडी स्वरूपात करत आहेत असं न बोलता सहकुटुंब हे बोलायचं आहे, सहपरिवार मिळून मी तुमचे हे पाठ पूर्ण करत आहे, या पद्धतीने तुम्ही सांगायचं आहे. नियम जे तुम्ही पाळणार आहेत तेच नियम सगळ्या घरातील लोकांनी पाळायचे आहेत, जे कोणी पारायण करणार आहेत त्यांनी. एवढाच फरक पडेल, बाकी काही नाही. फक्त तुम्हाला सांगेल, तुम्ही एकटे जर करत असणार तर तुम्हाला जास्त कालावधी लागेल, सगळ्यांनी मिळून सेवा केली तर कमी कालावधीमध्ये होऊ शकते. तर बघा, आता पाठ वाचनासाठी तुम्ही जर पारायण करत आहे तर एका दिवसाला 1 पारायण करू शकता, 14 दिवसात 14 करा. एका दिवसाला 2 पारायण तुम्ही वाचन करू शकता, चालेल.
3 करत असणार तुम्हाला शक्य आहे, 3 पारायण तुम्ही करू शकतात, काही हरकत नाही. या पद्धतीने करा. आता वाचन करत असताना तुमच्या घरातील व्यक्ती, जर समजा नवरा आणि बायको किंवा जाऊ असतील, तुमची सासूबाई असेल, ते जर म्हणतील मी पण करणार आहे पाठ, आपण सगळे मिळून करू, तर सगळे मिळून जर करत असणार तर तुमच्या सोबतच त्यांना तुम्ही शेजारी पाठ मांडून बसू शकतात. 2-3 लोक जे असतील तुमच्या घरातले, फक्त जे ग्रंथ असतात त्या प्रत्येकाचे वेगवेगळे असावेत. या पद्धतीने सुद्धा तुम्ही करू शकतात. असं नाही की ग्रंथ एकच आहे आणि सगळे पाठाला बसले, असं चालत नाही. प्रत्येकाचे ग्रंथ हे वेगवेगळे असतात. पहिल्या व्यक्तीने 1 अध्याय वाचला, दुसऱ्या व्यक्तीने 2रा अध्याय, तिसऱ्या व्यक्तीने 3रा अध्याय वाचायचा. या पद्धतीने तुम्ही 4 व्यक्ती 3 व्यक्ती मिळून जर तुम्ही असं करत असणार तर तुमच्या एका दिवसाला एकाच वेळी 3 पाठ होतील, एकाच वेळी 4 पाठ होतील. या पद्धतीने करा, म्हणजे लवकर तुमची सेवा होईल. या पद्धतीने करू शकतात. नियम मात्र सगळ्यांना पाळायचे असतील, हे लक्षात ठेवायचं. या पद्धतीने तुम्ही लवकरात लवकर सेवा अर्पण करू शकतात. हे झालं. आता त्यानंतर मुख्य प्रश्न असतो तो बघा, त्या पद्धतीने आपला ग्रंथ वाचन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे, आई भगवतीची आरती करायची आहे. तुम्हाला जी येत असेल, तुमच्या कुलस्वामिनीची आरती येत असेल ती म्हणा, किंवा दुर्गटबारी जी आहे ती साधी आपण आरती म्हटली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने म्हणा तरी चालेल. ठीक आहे. आता फक्त तुम्हाला सांगेल, वाचन जेव्हा आपण करत असतो तो वेळ एकच ठेवायचा प्रयत्न करा. तुम्हाला शक्य होईल तो वेळ एकच ठेवा. त्यानंतर दुसरं सांगेल बघा, आपण जेव्हा वाचनाला बसत असतो, तेव्हा आपण जेवण केलेलं नसावं, हे लक्षात ठेवा. सकाळी तुम्ही केलं तर अतिउत्तम, सकाळचा वेळ चांगला असतो. तुम्ही चहा घेऊ शकतात, थोडाफार नाश्ता घेऊ शकतात, थोडा ज्यूस वगैरे अशा पद्धतीने घेऊ शकतात. तुम्ही उपवास करावा का, तर नाही. या कालावधीमध्ये उपवास करायचा राहत नाही. 14 पाठांमध्ये फक्त तुम्ही सात्विक भोजन घ्यायचं आहे, व्हेज जेवण करायचं आहे, बाकी काही नाही. फक्त जेवणाच्या आधी आपल्याला पाठ वाचन करायचा असतो. तुम्ही जर म्हणाल संध्याकाळी ताई मला संध्याकाळच्या वेळी साध्य होईल, संध्याकाळी मी दुर्गा सप्तशती वाचू का 5 वाजता किंवा 6 वाजता मी बसू शकते, ड्युटी आहे, असा प्रॉब्लेम आहे, तर संध्याकाळचं जेवण न करता आधी तुम्ही पाठ वाचन करा, नंतर तुम्ही जेवण करू शकता. पाठ वाचन केल्यानंतर या पद्धतीने करा. सकाळचं जेवण तुम्ही करू शकतात, संध्याकाळी जर तुम्हाला पाठ वाचायचं असेल तर या पद्धतीने करा. दुपारी 12 ते 12:30 या कालावधीमध्ये दुर्गा सप्तशती पाठ वाचण्यासाठी चालत असतं, काही हरकत नाही, तुम्ही वाचू शकतात. या पद्धतीने करा. आता राहिलं बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच काय, तर या पाठ वाचनासाठी आपल्याला नियम कोणते पाळावे लागतात, की आपण हे नियम म्हणजे प्रत्यक्षात पाळायलाच पाहिजेत. तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, आपण जे वाचन करत असतो, शक्य झालं तर साडी परिधान करा, नाही शक्य झालं तर पंजाबी ड्रेस तुम्ही परिधान करू शकतात. पण बघा, तुम्ही म्हणाल गाऊन घालेल आणि जीन्स पॅन्ट टी शर्ट घालून वाचू का, तर नाही, हे चालत नाही. पंजाबी ड्रेस घालू शकतात, साडी परिधान करू शकतात. त्यानंतर पुरुष असतील तर पुरुष मंडळीने सोळं घालावं. सोळं नाही, पॅन्ट शर्ट जरी घालत असणार तर तुम्ही चामड्याच्या वस्तू अंगावर घेऊ नका. महिलांनी जो असतो केस मोकळे ठेवू नका, आंबाडा बांधावा केसांचा आणि नंतरच आपण पाठ वाचनाला सुरुवात करावी. हे मी सगळं केंद्रामध्ये बघितलंय, म्हणून मी तुम्हाला आज इथे सांगत आहे. मोकळे केस ठेवायचे नाही दुर्गा सप्तशती पाठ करत असताना. ठीक आहे, या पद्धतीने करा. त्यानंतर दुसरंच म्हणजे बघा, हा जो ग्रंथ असतो हा आपण रोज काढू शकतो, रोज ठेवू शकतो. असा काही नियम नाही की याला हलवायचा नाही. गुरुचरित्र किंवा नवनाथ मोठा असतो बघ, नवनाथ मोठा ग्रंथ असतो, ते मोठे मोठे जे ग्रंथ आहेत ते वेदतुल्य ग्रंथ आहेत, त्यांचा तो नियम असतो. या ग्रंथांना हा नियम नाही. रोज तुम्ही कपड्यामध्ये वस्त्र घ्या, कोऱ्या वस्त्रामध्ये ठेवून द्यायचं आहे. परत आपण वाचनाला काढतो तेव्हा काढू शकतो. या पद्धतीने करा. आता बघा, वाचन करत असताना आपल्याला जे काही गोष्टी सांगितल्या, साडी वगैरे ह्या गोष्टी परिधान करायच्या, त्यासोबतच तुम्हाला जेव्हा वाचनाला आपण बसत असतो तेव्हा आपण हळदी कुंकू जे असतं ते आपल्या कपाळी असणं खूप आवश्यक आहे. आपल्या हातामध्ये हिरव्या बांगड्या एक तरी असावी, एक हिरव्या बांगड्या असणं खूप महत्त्वाचं आहे. लग्न झालेलं तुमचं असेल तर तुमच्या गळ्यात मंगळसूत्र असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमचं बघा, कुवाऱ्या मुली असोत किंवा विधवा असोत किंवा सौभाग्यवती असो महिला, त्यांच्या डोक्यावर पदर असणं खूप महत्त्वाचं आहे. तुम्ही पंजाबी ड्रेस जरी घातलेला आहे तरी तुमच्या ओढणीने डोक्यावर पदर तुम्हाला घ्यायचा आहे. हा एक नियम पाळा. त्यानंतर तिथून जागेवरून तुम्ही उठायचं नाही, फोनवर बोलायचं नाही, फोन जरी आला तरी रिसीव करायचा नाही. या पद्धतीने जेव्हा आपण पाठ वाचतो फक्त पाठच वाचायचा आहे, त्या व्यतिरिक्त काही नाही. या पद्धतीने करा. त्यानंतर तुम्हाला सांगेल, जेव्हा आपण पाठ वाचन करत असतो, पाठ वाचन करत असताना आपल्याला मंत्र स्तोत्र कोणते वाचन करावे हा खूप मोठा प्रश्न असतो आणि खूप कन्फ्युजन असते सगळ्यांची, बऱ्याच लोकांची, की काय वाचावं काय नाही वाचावं. तर बघा, हा दुर्गा सप्तशती ग्रंथ आहे आपला. यामधलं बऱ्याच महिलांना प्रश्न असतो, ताई हे संपूर्ण वाचन करू का, तर नाही, एवढं संपूर्ण वाचन करायची गरज नाही. बघा, काय काय त्यामधलं वाचन करायचं ते मी तुम्हाला सांगते इथे.
आणि जर लिहिता आलं किंवा तुम्ही अशा टिक मार्क करून घ्या. मी जशा केलंय, जे वाचन करायचं त्याला टिक मार्क करा किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये जमलं तर देईल. तर बघा, सर्वप्रथम तर पहिल्या दिवशी आपलं स्वामीस्तवन आपल्याला म्हणायचं आहे. गुरूंचं नाम घ्यायचं आहे. स्वामीस्तवन पहिल्याच दिवशी म्हणा. नंतर स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र 11 वेळा अवश्य म्हणावा, श्री स्वामी समर्थ. आणि त्यानंतर आपल्या देवीच्या सेवेला सुरुवात करायची. श्री दुर्गा सप्तशती प्रार्थना म्हणायची. त्यानंतर दुर्गा अष्टोत्तर शतनामस्तोत्र, अथ देव्या कवच म्हणायचं आहे, अर्गला स्तोत्र म्हणायचं आहे, कीलक स्तोत्र म्हणायचं आहे, रात्री सुक्त म्हणायचं आहे. त्यानंतर 1 ते 13 अध्याय पठण करायचे आहेत. त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त, प्राधानिक रहस्य म्हणायचं आहे, वैकृतिक रहस्य, मूर्ती रहस्य, दिव्य अपराध क्षमापन स्तोत्र. जे मी सांगितलेत एवढे तुम्हाला त्यात म्हणायचे आहेत आणि या पद्धतीने पाठ वाचन करायचं आहे. वाचन करत असताना जो 99 मंत्र असतो त्याची एक माळ जप आपल्याला घ्यायचे. ते येतं पोथीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळे आपलं वाचन झाल्यानंतर 99 मंत्राची एक माळ जप घ्यायची. सुरुवातीला घेतली किंवा शेवटी घेतली तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्हाला एक माळ जप घ्यायचा आहे 99 मंत्राची. हे सगळं काही झाल्यानंतर आपल्याला जय जयकार देवीचा घ्यायचा आहे. जय जयकार कोणता? तर उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महासरस्वती राजराजेश्वरी आई साहेब, जो आपण केंद्रांमध्ये घेत असतो. आता मी 3 वेळा इथे म्हणत नाही आई भगवतीचा जय जयकार. तर म्हणत असताना काही नियम असतात. डोक्यावर पदर असायला हवा. तर म्हणून 3 वेळा आपल्याला जय जयकार नक्कीच घ्यायचा आहे जेव्हा पाठ आपला संपूर्ण होत असतो तेव्हा. या पद्धतीने तुम्ही हे मंत्रस्तोत्र पठण करायचे आहेत आणि दररोज करायचे आहेत. बऱ्याच महिला बोलतात की ताई 1 ते 13 अध्याय जे असतात ते करू का? तर तुम्हाला सांगू का? तर नाही. जेव्हा तुम्ही संकल्पयुक्त सेवा काही कारणास्तव करत आहेत तर तुम्हाला हे मंत्रस्तोत्र सकट म्हणायचे आहेत. कारण ते एक कवच तयार होत असतो त्या पारायणाच्या सभोवताली किंवा आपल्या सभोवताली. म्हणून हे कवच तुम्हाला म्हणायचे आहेत. आता हे सगळं झाल्यानंतर नियम काय पाळायचे असतात किंवा उद्यापन कसं करायचं? तर नियम पाळत असताना सर्वप्रथम आपल्या घरात जेव्हा आपले पारायण चालू असतात हे तेवढे दिवस मांसाहार होणार नाही याची काळजी घ्यायची. जो करेल त्याने करायचं नाही. आपल्या घरात सुद्धा शिजवायचं नाही, कोणाला खाऊ द्यायचं नाही. दुसरं म्हणजे ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. आपल्याला ब्रह्मचर्य पालन नक्कीच करायचं आहे या दिवसांमध्ये. आता तुम्ही जर म्हणा संततीसाठी मी करत आहे तर तरीसुद्धा तुम्हाला सांगेल, संततीसाठी सुद्धा करत आहे तरीसुद्धा दुर्गा सप्तशती जेव्हा चालू असतो ग्रंथ तेव्हा आपल्याला ब्रह्मचर्य पालन करायचं आहे. वाईट साईड बोलायचं नाही, निंदा नालसी कोणाची करायचं नाही. त्यानंतर कुटा करायच्या नाही, वाईट विचार आणायचे नाही, कोणाविषयी वाईट बोलायचे नाही, परान्न भक्षण करायचं नाही, परान्न घेऊच नाही. हे नियम आपल्याला पाळायचे आहेत. आता उद्यापन करत असताना उद्यापन कसं करावं? तर सर्वप्रथम तुम्हाला सांगेल, उद्यापन करत असताना साधं आणि सोपं. बघा, शेवटच्या दिवशी तुमचे 14 पाठ झाले त्यानंतर 9 कुमारिका तुम्ही जेवायला सांगू शकतात, सुवासनी सांगू शकतात, त्यांना ओटी भरू शकतात. मुलींना सुद्धा तुम्हाला जे वस्तू द्यायची ती देऊ शकतात. पण समजा तुम्हाला भेटल्याच नाही किंवा तुम्हाला शक्यच नाही, कारण आजकाल कोणी येत नाही, भीती वाटते कोणाला कोणाच्या घरी जायला म्हणून येत नाही. एक सुवासनी भेटली तरी चालेल, एक मुलगी भेटली तरी चालेल. जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं करा. नाही शक्य झालं तर देवीचं मंदिर असतं तिथे तुम्ही ओटी भरून या तरी चालेल किंवा दानधर्म केला तरी चालेल, अन्नदान करा तरी सुद्धा चालेल. या पद्धतीने तुम्ही साध्या आणि सोप्या पद्धतीने उद्यापन करू शकता. तर या पद्धतीने आपण आपल्या घरामध्ये पाठात्मक नवचंडी करू शकतो. पाठ वाचन करत असताना अजून एक गोष्ट तुम्हाला सांगेल, मनातल्या मनात कधीही वाचन करू नका. आपल्या कानावर म्हणजे आवाज येईल एवढ्या आवाजात तुम्हाला वाचन करायचं हे लक्षात ठेवावं आणि त्या पद्धतीने आपण वाचन करू शकतो. या पाठांचे खूप सुंदर असे अनुभव येत असतात. हा माझा स्वतःचा अनुभव आहे म्हणून सांगेल. नक्कीच मनापासून सेवा करा आणि आपल्या आई भगवतीच्या चरणी अर्पण करा. चला मग, सांगितलेली सेवा जी आहे ते कुलस्वामिनीच्या चरणी अर्पण करते, महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि इथेच विराम घेते. नंतर अजून भेटेल अशाच व्हिडिओ सोबत. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.